भाजपनं लोकसभा उमेदवारी जाहीर केल्यावर बीडमध्ये पंकजा मुंडेंचं भव्य स्वागत करण्यात आलं। बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर धामणगाव इथे पंकजा मुंडेंवर जेसीबी मधून फुलं उधळण्यात आली। धामणगावात पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यातली पहिली सभा घेतली। दर निवडणुकीवेळी आपल्या जातीवर बोट ठेवलं जातं, मात्र आपण कधीही जातीवाद केला नाही। मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य आहे असं पंकजांनी म्हटलंय। विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्षही आपल्या सोबतच आहे असं त्यांनी म्हटलंय। लोकसभा लढायची होती का नव्हती? मला लोकसभा लढायची नव्हती का? कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते। पण माझ्या बहिणीने लोकसभा लढली, सुंदर 10 वर्ष काम केलं, पण माझं तिकीट जाहीर झालं। आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनात अनेक प्रश्नांचा काहूर अनेक प्रश्न की आपण काय बरं करावं आता? ह्या माझ्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत। आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत। या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे। मी मतांचं राजकारण करण्यासाठी नाही, मी विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे। ही जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली। माझं तिकीट राज्यांनी नाही ठरवलेलं आहे, देशाने ठरवलंय। देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय। त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल असा मला विश्वास आहे। मला तुम्ही आशीर्वाद द्या एवढीच मी तुम्हाला विनंती करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।